सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलत गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे। जिल्हा परिषद कन्नड माध्यमाच्या शाळेच्या पोर्चमधील स्लॅबचा थर अचानक कोसळला। त्यावेळी स्लॅबचा काही भाग विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झालेत। घटना घडताच शाळेत एकच गोंधळ उडाला आणि जखमी विद्यार्थ्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले। उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आणि घटनेची माहिती मिळताच ॲम्ब्युलन्ससह जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र या घटनेनंतर आता शाळेच्या इमारतीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत, कारण बबलातमधील या शाळेची इमारत तब्बल 25 वर्ष जुनी असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान या घटनेचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। बबलात येथील जिल्हा परिषद शाळेचा छताचा थर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते जिल्हा परिषद कार्यालयात आले होते। यावेळी मोठा गोंधळ बघायला मिळाला। मात्र निवेदन देण्यासाठी जात असताना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्यालाच अडवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि काही काळ त्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। एकीकडे शाळेच्या पोर्चचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झालेत, तर दुसरीकडे या घटनेचा जाब विचारण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनाच अडवल्याचा आरोप करण्यात येतोय। 25 वर्ष जुन्या शाळेच्या इमारतीची पाहणी झाली होती का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासन या प्रकरणी आता काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।